संतोष देशमुख हत्या प्रकरणी सीआयडीकडून तपासाला वेग। आज पुन्हा केज पोलीस ठाण्यात कराडच्या पत्नीची चौकशी। सीआयडीकडनं अनेक कॉल रेकॉर्डिंगची तपासणी तर बॉडीगार्डचे फोनही जप्त। संतोष देशमुख हत्येप्रकरणी लोकांनी रस्त्यावरती उतरणं गैर नाही। धनंजय मुंडेंबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील। मंत्री चंद्रकांत पाटलांचं मोठं वक्तव्य। अंजली दमानी यांचं बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तथ्यशोध आंदोलन। मुख्य आरोपींना अटक करण्याची मागणी। जोपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा होत नाही, सर्व आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत बीड सोडणार नाही, अंजली दमानी यांचं वक्तव्य। पुण्यात सदाशिव पेठेत एका भिंतीला हिरवा रंग देत फुलं चढवल्याची धक्कादायक घटना। तर खासदार मेधा कुलकर्णींनी घटनास्थळी धाव घेत भिंती भगव्या रंगानं रंगवल्या। भिंतीवर लावलेल्या रंगावरनं वादाची शक्यता। थोड्याच वेळात नवी मुंबई विमानतळावरती उतरणार इंडिगोचं पहिलं विमान। प्रवासी वाहतूक करणाऱ्या विमानातून सुरक्षा प्राधिकरणाचे अधिकारी करणार तपासणी। छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय क्रीडा संकुल घोटाळ्यात नवा ट्विस्ट। आरोपीकडनं लेटर बॉम्ब टाकत बँक अधिकारी आणि विभागीय क्रीडा उपसंचालकांच्या सांगण्यावरूनच घोटाळा केल्याचा दावा। इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळली। नदीमध्ये रसायनयुक्त पाणी सोडल्यानं नदी प्रदूषित। छत्रपती संभाजीनगरमधील पाचोडच्या आठवडी बाजारात भाजीपाल्याला योग्य दर मिळत नसल्यामुळे शेतकरी आक्रमक। शेतकऱ्यांना रस्त्यावरती फेकला भाजीपाला। फेकलेला भाजीपाला खरेदी करण्यासाठी गर्दी।